का म्हणे पापे जाते संतांची याजपे। संतांचं नाम चिंतन केलं तर या दोन्ही गोष्टी मध्ये पापही जातं आणि पुण्यही मिळतं। पाप करतं काय? दुःख निर्माण करतं। पुण्य करतं काय? सुख निर्माण करतं। लोकांना काय हवं? सुख हवं। लोकांना काय नको? दुःख नको। विठ्ठला सुख हवं तर पुण्यच करा आणि दुःख हवं असेल तर मग पाप करा। पापाने दुःख मिळत असतं, पुण्याने सुख मिळत असतं। पण जगामध्ये पुण्यवान संत महात्मे आहेत, बऱ्याच गोष्टी पुण्य देणारे आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने नाव म्हणजे संतांचं येतं। विठ्ठला जे जीवन पूर्ण जगाला वंदनीय आहे, स्मरणीय आहे, अनुकरणीय आहे, की ज्या ठिकाणी भगवान देखील नतमस्तक होतो। एवढंच काय, पण त्या संताची भगवान देखील सेवा करतो। विठ्ठला संतांचे सुख झाले देवा, संतांचे सुख झाले देवा, मनवोनी सेवा करी मनवोनी सेवा करी। संतांची सेवा भगवान करतो। याकरता सगळ्या जीवनामध्ये उच्च प्रतीचं जीवन संत जीवन आहे। अशा जीवनाचं दर्शन घडणं हे फार दुर्मिळ आहे। मनुष्य प्रयत्न करतो, जोपर्यंत साध्य मिळत नाही तोपर्यंत। आणि धन्यता कधी गातो की जी गोष्ट नाना प्रकारचे प्रयत्न करूनही जी गोष्ट साध्य होऊ शकत नाही, आणि अशी गोष्ट जर साध्य झाली तर त्या दिवसाला तो मनुष्य मोठेपणा देतो, धन्यता गातो। एखाद्याचा कोर्टामध्ये म्हणजे केस चालू आहे, त्या केसचा निकाल आपल्या सारखा झाला, मनाप्रमाणे झाला, तर त्या दिवशी तो मनुष्य असंच म्हणेल की धन्यादी दिन। एखाद्याचं